फक्त एक वाटी गाजराचा किस वापरून आज आपण इथं गाजराचा केक कसा करायचा ते इथं बघणार आहोत. करायला एकदम साधा सोपा हा केक आहे आणि कोणीही अगदी सहज पटकन बघता क्षणी करू शकेल एवढी साधी प्रोसेस आहे आणि चवीला देखील तेवढाच भारी लागतो आणि कोणाला कळणार देखील नाही की हा गाजरापासून केक बनवलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आणि 3 इथं मी वेलची घेतलेले आहेत आणि मिक्सरला आता ही साखर आपल्याला वेलची बारीक अशी पावडर करून घ्यायची. आता ही पावडर आपल्याला 1 वाटी पावडर आपल्याला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. 1 वाटी ही पिठी साखर आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी दूध घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि आता याच्यासोबतच आपल्याला पाव वाटी तेल घालून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपला केक खाताना कोरडा लागत नाही, म्हणून आपल्याला यामध्ये अगदी पाव वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि आता एक 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या दह्याच्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि पिठी साखर पूर्णपणे यामध्ये एकजीव झाली पाहिजे. असे एक 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वेलची घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घातले तरी चालतील. मी इथं इसेन्स न वापरता वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. सगळं प्रमाण आपल्याला कोणत्याही एका वाटीने सेट करून घ्यायचं आहे. आता रवा यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटीच साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी तेल आणि 2 चमचे दही घेतलेले आहे. आता हा रवा आपल्याला छान यामध्ये असा मिक्स करायचा आहे आणि हा रवा मुरण्यासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनटं आपल्याला रवा मुरण्यासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे साईडला. आणि बरोबर 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय की मिश्रण मगापेक्षा अगदी थोडंसं घट्ट झालेलं आहे. रवा आपला थोडासा छान मुरलेला आहे. आता यामध्ये मी थोडासा पिवळा कलर घालून घेणार आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण लहान मुले थोडं कलरफुल केक बघितला की तो आवडीने खातात, त्यामुळे मी थोडासा यामध्ये पिवळा कलर घालून घेतलेला आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल. आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गाजराचा किस घालून घ्यायचा आहे आणि याला देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटभर छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं प्रमाण आपण कोणत्याही एका वाटीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता हे छान असं मिक्स झालं की आता यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायचे. तर इथं मी एक अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरलेले आणि पाव चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे. आणि आता पटकन आपल्याला हे यामध्ये फेटून घ्यायचं आहे, कारण यामुळे अगदी हे आपलं सगळं मिश्रण आपलं फुलून येतं. त्यामुळे अगदी शेवटी आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ही घालून घ्यायचे आणि पटकन आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर केकच्या भांड्याला मी इथं बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे भांडं आता गॅसवर मी काय केलेलं आहे, कढई गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चाळण अशी ठेवलेली आहे. कढई आपल्याला 10 मिनटं फुल्ल गॅसवर छान अशी गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. सुरुवातीचे 15 मिनिट आपल्याला गॅस फुल्ल करायचा आहे आणि त्यानंतरचे बरोबर एक 25 मिनिट आपल्याला गॅस लो करायचा आहे. जवळजवळ 40 ते 45 मिनिटांमध्ये आपला हा केक तयार होतो. एक साधारण 45 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की चाकूला अजिबात आपलं मिश्रण काहीही लागलेलं नाही, म्हणजेच आपला केक अगदी छान असा हा शिजलेला आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला चाकूने अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हा केक काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला केकमध्ये थोडंसं वरून टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी सहज आपला हा केक निघलेला आहे. आता हा बटर पेपर जो होता तो आपण बटर पेपर हा काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय काय अगदी छान याला कलर देखील आलेला आहे आणि अगदी छान असा परफेक्ट आपला केक शिजलेला आहे. तुमच्या बघण्यावरूनच लक्षात आलं असेल की केक किती छान तयार झालेला आहे आणि कोणाला कळणार देखील नाही की हा गाजरापासून केक बनवलेला आहे. फक्त 1 वाटी गाजराचा वापर करून आपण इतका छान असा जाळीदार हा केक बनवलेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे पीसेस कट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय की अगदी छान असा याला कलर आलेला आहे, टेक्स्चर आलेलं आहे आणि याला जाळी देखील अगदी छान अशी पडलेली आहे. चवीला देखील तेवढाच हा केक भारी लागतो. फक्त तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. फक्त लहान मुले आवडीने खातात, त्यामुळे कलर यामध्ये मी ॲड केलेला आहे.
तर अशा पद्धतीने फक्त 1 वाटी गाजराचा किस वापरून आपला झटपट असा गाजराचा केक इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा तरी गाजराचा केक करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।